भारतीय जनता पार्टीच्या उल्हासनगर जिल्हा मंडळ 4B तर्फे समाजसेवा व जनसंपर्कासाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसून जनसेवेसाठी असते, या भूमिकेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला। भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील व कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या पाठिंब्याने शहराध्यक्ष मनोजदादा पाटील यांच्या पुढाकाराने मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयासाठी संगणक भेट देण्यात आला। हा संगणक भाजप विस्तारक संतोष शिंदे यांच्या हस्ते कार्यालयास प्रदान करण्यात आला। या प्रसंगी मंडळातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे जनसंपर्क अधिक प्रभावी होईल व नागरिकांच्या सेवेसाठी आधुनिक साधनांचा उपयोग करता येईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। आज भारतीय जनता पार्टी मंडळ 4 उल्हासनगर येथे मंडळाचे अध्यक्ष आमचे मनोजदादा पाटील तथा पगारे यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम इथे साध्य झाला। मी मनोज दादांचं कौतुक करतो की त्यांच्या माध्यमातून आज 4B ला हा कॉम्प्युटर ताईंसाठी आपल्या कार्यालयामध्ये कार्यरत व्हावं। सोशल मीडिया असेल, येणाऱ्या काळात निवडणुकीचा असेल आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली की प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः, ह्या तत्वावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतोय आणि त्याचंच प्रतीक आज या 4B मध्ये मंडळाचे अध्यक्ष आमचे मनोजदादा यांच्या माध्यमातून आले। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या निमित्ताने सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो। हे असंच कार्यक्रम आणि कार्य भारतीय जनता पार्टीचं व्हावं। धन्यवाद। आज या ठिकाणी जो काही प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम माझ्या अपेक्षेच्या खूप पलीकडचा आहे, कारण आपलं 4 नंबर मंडळ ब जे आहे ते फक्त पक्षासाठी काम न करता एक माणुसकीने, एक आपलेपणाने सर्व काम करतात। आणि जे आपले मंडळाध्यक्ष आहेत त्यांचं म्हणजे मी जर बोलली ना, त्यांनी केलेलं जे आहे ते थोडं वाया जात आहे, म्हणून मी जास्त बोलणार नाही। पण त्यांचं जे काही वागणूक आहे आणि त्यांच्या वागणुकीचे थोडे गैरसमजमुळे थोडे वेगळे पडसाद पडले, ते पडायला नको होते, कारण त्यांचा विचार आणि धोरणं वेगळे असल्यामुळे त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या होत्या आणि ते मला आज कळलं। मला सुद्धा हे सरप्राईज आहे सर, मला जास्त बोलता नाही येत, कारण प्रत्येक मंडळाला जर अशी व्यक्ती मिळाली ना, ते मंडळ कधीच मागे राहणार नाही। आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते जे बोलतात, मला ताई बोलतात आणि मला खरोखर असा भाऊ मंडळाध्यक्ष म्हणून मिळाला हे मी माझं नशीब समजते आणि मी माझी पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली की तुम्ही सांगा तसं मी करते, कारण मला किंवा स्वप्नीलला मला राजकारण नाही समजत। खूप गोष्टी अशा आहेत जे मागच्या वेळेस मी अनुभवलेल्या आहेत आणि ते परत मला अनुभवायचं नाहीये, म्हणून दादा सांगतात तसं आपण करतो ना। आजची ही जी भेट आहे आपल्या मंडळातर्फे ही इतकी अमूल्य आहे, कारण सोनं चांदी याच्याने ह्या गोष्टी होत नाही जे आपल्याला पाहिजे, त्या ज्या गोष्टी होत आहेत, ज्या गोष्टीची गरज आहे ती त्यांनी खूप विचारपूर्वक केली, त्याच्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर।